मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इथे कटोरी ब्लाऊजची परफेक्ट शिलाई कशा पद्धतीने करावी लागते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता इथे सर्वात आधी पाठीची बाजू तयार करून घ्यायची. आता पाठीची पट्टी काढताना काय करत जा, नेहमी 1.5 इंचाची काढत जा. इथे काय करायचं, 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने मार्किंग करून झालं. आता पाठीची बाजू अशी ठेवून घ्या आणि जिथपर्यंत लागते तिथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची. लाईन ओढून झाली. आता इथे काय करायचं, एका लाईनीमध्ये सरळ पट्टी कट करून घ्यायची. हे पहा, पट्टी कट करून झालेली आहे. आता ही आपल्याला जोडून घ्यायची. आता ही पट्टी इथे मी जोडून घेते. हे पहा, अशा पद्धतीने डबल टिप टाकून घ्यावी लागते, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे पाठीच्या बाजू टक्स मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. ही उलट बाजू आहे, लक्षात ठेवा. मार्किंग करून घेते. आता ह्या बाजूला नेहमीप्रमाणे 2 इंच सोडून द्या. ह्या बाजूला 2 इंच सोडून द्यायचं. हे पहा, इथे मी 2 इंच सोडून दिलं. आता इथे बंद बाजू आहे ना आपली, मग काय करायचं, हा गळा आहे ना म्हणूनसाठी समजून सांगते. हे पहा, इथून मग काय करायचं, असं मार्किंग करून घ्या, म्हणजे मध्य करून घ्यायचा. हा 36 साईजचा ब्लाऊज आहे, लक्षात ठेवा. आता गळा आपला अजून अर्धा इंचाने खाली येणार ना, मग काय करायचं, उंचीला तेवढं बरोबर ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. ही पद्धत जास्त असं वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचं नाही. इथे माझं 5 इंच बरोबर भरते. मग इथे काय करायचं, हे पहा, ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यावा लागतो, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. हे पहा, असं त्रिकोण तयार करून घ्यायचा. आता थोडासा कट देऊन घ्या, आलं लक्षात. आता इथे ह्या बाजूला सुद्धा सेम तेच मार्किंग लगेच असं करून घ्यायचं. कट देऊन घ्या, म्हणजे लक्षात येईल लगेच तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग सुद्धा करायचं असतं, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे असं पकडा आणि शिलाई देऊन घ्यावी लागते. आणि वरच्या बाजूला हे पहा, कमी कमी करून घ्यायचं. परत डबल. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता, एक बाजू परफेक्ट झाली. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने अशी फक्त घडी करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने पकडायचं तुम्हाला इथे आणि अशी शिलाई देऊन घ्यावी लागते. हे पहा, कमी करून घ्यायचं वरच्या बाजूला, परत एकदा डबल. हे पहा, अशा पद्धतीने झालं व्यवस्थित. ही सुद्धा बाजू, ही सुद्धा बाजू. आता पट्टी जोडून घ्यावी लागते. हे पहा, अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की आपण काय करतो, पाठीची उंची अधिक 1 इंच घेतो ना, म्हणूनसाठी इथे अर्धा इंच पकडायला विसरू नका, ते लक्षात ठेवत नेहमी. हे पहा, बघू शकता इथे पट्टी सुद्धा जोडायला परफेक्ट पुरलेली आहे. आता शिल्लक असेल तर कट करून टाका. आता इथे मी दाबटीप टाकून घेते लगेच. हे पहा, अशा पद्धतीने इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर इथे आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, झालं बरोबर. आता ही बाजू, आता एकदा घडी करायची, परत एकदा. हे पहा, अशा पद्धतीने परत एकदा दाखवते. हे पहा, एकदा घडी करायची, परत एकदा अशी घडी करून घ्या. ह्या बाजूला अस्तरचा कपडा ना दिसू देऊ नका, ते लक्षात ठेवा. आता जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर 5 नंबरची टिप द्यावी लागते, लक्षात ठेवत जा. म्हणजे 5 नंबरची शिलाई देऊन घ्यावी लागते. आणि जर तुम्हाला हात शिलाई नसेल करायची तर मग तुम्ही 3 नंबरची शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. हे पहा, बघू शकता इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झाली आणि कुठेही तुम्हाला गुढी सुद्धा दिसणार नाही ह्याच्यामध्ये. बघू शकता ही सुद्धा बाजू. हे पहा, झालं व्यवस्थित. आता शिल्लक असेल तर असं कट करून टाकायला फक्त विसरू नका. झालं व्यवस्थित. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची. फक्त पट्टी कधी खेचून जोडायची नसते, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता इथे मी कटोरी तयार करून घेते. हे पहा, ही उलट बाजू आहे, लक्षात ठेवा नेहमी, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ही सुईची बाजू, ही सुद्धा सुईची बाजू. असं ठेवून घ्या, समोरासमोर ठेवून घेतलं. आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घेतलं, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घेतलं. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे मी काय करणार आहे, 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आडवं 1.5 इंच, आडवं 1.5 इंच. हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. हा आडवं मार्किंग 1.5 इंच, उभं मार्किंग 2.5 इंच. इथे सुद्धा आडवं मार्किंग 1.5 इंच, उभं मार्किंग 2.5 इंच. हे पहा, झालं व्यवस्थित. आता हे मी जोडून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने, परत डबल. हे पहा, अशा पद्धतीने जोडून झालं. आता इथे हे कधी कट करत जाऊ नका. हे पहा, अशी घडी करून घ्यायची. हा सुद्धा कपडा अशी घडी करून घ्या. हे पहा, झालं व्यवस्थित. आता इथे मी काय करणार आहे,
मी थोडंसं वाढवून घेतलं होतं ना ह्या बाजूला, म्हणूनसाठी मधून जरा थोडंसं मार्किंग करणार. हे पा परत एकदा दाखवते. हे पा असं ओपन करून सर्वात आधी दाखवते. हे पा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ना कशा पद्धतीने तयार झालं. हे पा एकदम असं परफेक्ट आपल्या ह्याच्यामध्ये खोलगट भाग तयार होतो. पण बऱ्याच वेळा टोक कोणाला नाही आवडत, मग त्यांनी काय करायचं. हे पा पण थोडंसं वाढवून घ्यावं लागतं. मी तुम्हाला ह्याचा कटिंगचा व्हिडिओ नक्की टाकेल. हे पा आता काय करायचं. हे पा असं पकडते आणि हे टोक असं पकडायचं आणि इथून थोडंसं म्हणजे काय होतं, हे टोक फक्त शिलाईमध्ये सापडलं पाहिजे. मग कमी पकडलं इथे तरी चालेल, अर्धा इंचापेक्षा कमी पकडा. हे पा फक्त हे टोक शिलाईमध्ये सापडलं पाहिजे. हे पा झालं व्यवस्थित. परत एकदा हे पा ही बाजू परत आलं लक्षात. परत आता ही बाजू हे पा अशा पद्धतीने पकडायची, अर्धा इंचापेक्षा कमी, फक्त हे टोक आहे ना ते सापडलं पाहिजे. मग ह्या बाजूला परत हे पा इथे सुद्धा अर्धा इंचापेक्षा कमी पकडलं आणि ह्या सुद्धा बाजूला मी अर्धा इंचापेक्षा कमी पकडलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही. हे पा व्यवस्थित झालं परफेक्ट. ही सुद्धा बाजू परफेक्ट झाली. बघू शकता. हे पा अशा पद्धतीने होऊन जातं आणि परफेक्ट असा खोलगट भाग सुद्धा तयार होतो ह्याच्यामध्ये आणि बसायला सुद्धा एकदम अशी परफेक्ट बसते. बघू शकता. हे पा तुम्हाला ह्याच्यामध्ये कधी टोक येणार नाही ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पा ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू, इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू जोडून दाखवल्या. आता कटोरी जोडून घ्यायची. ही बाजू ह्या बाजूला हे पा आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. आता सर्वात आधी ही बाजू जोडून घेऊया आपण इथे. हे पा ही सुईची बाजू, ही सुईची बाजू ह्याच्यावरती असं उलटं ठेवायचं. ही उलट बाजू झाली पाहिजे, लक्षात ठेवा. आता इथून हा साधा ब्लाऊज आहे, लक्षात ठेवा, अस्तरचा नाही आहे. हे पा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडा, फक्त खेचू नका. खेचू नका. खालच्या बाजूला शिल्लक राहिले तरी राहू देत, काही प्रॉब्लेम नाही. एका लाईनीमध्ये ते कट करून टाकता येतं आपल्याला. हे पा परफेक्ट जोडायला पुरली. हे पा झालं व्यवस्थित. आता परत एकदा डबल शिलाई देऊन घेते. हे पा अशा पद्धतीने. हे पा झालं व्यवस्थित. बघू शकता इथे. हे पा तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे बघू शकता आपलं थोडंसं शिल्लक आहे. मग शिल्लक असलं तर काय करायचं, एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पा आलं लक्षात. हे पा परफेक्ट गोल आकारामध्ये जोडून झालेलं आहे. बघू शकता इथे. आणि बसायला तुम्हाला एकदम असे परफेक्टच बसणार आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे मी तुम्हाला दुसरी सुद्धा बाजू जोडून दाखवते. आता इथं काय करायचं, ठेवताना कशा पद्धतीने ठेवायची. ही आपली सुईची बाजू, ही सुद्धा आपली सुईची बाजू. हे पा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने इथे तुम्ही जोडून सुद्धा घेऊ शकता. हे पा आता इथून सुरुवात करा. हे पा खेचू नका. फक्त जसा जसा आपला कटोरीचा आकार आहे ना त्या पद्धतीने आपल्याला ही जोडत घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. हे पा अशा पद्धतीने फक्त खेचू नका, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. परफेक्ट जोडायला पुरली. बघू शकता. त्यासाठी आज मी तुम्हाला सांगत सुद्धा ब्लाऊज शिलाई करत आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला आणखीन ते सोपं पडेल त्यासाठी. हे पा परफेक्ट जोडून झालेले आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा. ह्या बाजूने जोडून घ्या, काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त खेचायची नाही. हे पा नाहीतर आकार व्यवस्थित येणार नाही तुमचा, बसायला व्यवस्थित अशी बसत नाही, ते लक्षात ठेवा. हे पा परफेक्ट जोडून झाली. बघू शकता. आता इथं काय करायचं, आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यावी लागते. हे पा मी ही बाजू ह्या बाजूला ठेवली आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. कपडा कमी पडला होता म्हणून मी ह्या पद्धतीने काढून घेतली. आता इथे बघू शकता ही आपली उंच बाजू आहे, लक्षात ठेवत जा नेहमी. आणि ही सुद्धा आपली दुसरी उंच बाजू आहे, असं ठेवून घ्या सर्वात आधी, म्हणजे चुकत नाही जोडताना. आता ही सुद्धा आपली उंच बाजू आहे, लक्षात ठेवत जा नेहमी पद्धत. ही उंच बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ह्या बाजूची मी उंच बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घेतली. आता जोडताना काय करायचं नेहमी, ही उंच बाजू, ही सुईची बाजू, ही सुद्धा सुईची बाजू. हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. आता बघू शकता ही उंच बाजू खालच्या बाजूला ठेवून घ्यायची. अस्तरचा कपडा आहे ना म्हणूनसाठी समजून सांगते. हे पा असं ठेवून घेतलं. आता ही ठेवताना काय करत जा, मग हे पा ही उंच बाजू आहे, हुक आणि लोकपट्टीच्या बाजूला असते, नेहमी लक्षात ठेवत जा. हे पा उंच बाजू ठेवून घेतली. आता अस्तरची आहे ना, हे पा ही उंच बाजू अशी ते खालच्या बाजूला ठेवून घ्यायची. आलं लक्षात. आता इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा जोडून दाखवते. सर्वात आधी काय करत जा, नेहमी एक पद्धत लक्षात ठेवायचं, थोडंसं पुढे पकडायचं, नेहमीप्रमाणे सांगत असते मी तुम्हाला. बऱ्याच वेळा कपडा पाठीमागच्या बाजूला सरकला जातो आणि अर्धा इंच पकडायला विसरत जाऊ नका कधीच. हे पा जोडून घेते, फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडत घ्यायची आहे. शिल्लक राहिली तरी राहू द्यात, एका लाईनीमध्ये कट करून टाकता येते आपल्याला. हे पा झालं व्यवस्थित. हा कपडा असाच राहू द्यात. फक्त मी काय केलं, असं जोडून घेतलं आणि हा कपडा ह्या बाजूला घेतला. आलं लक्षात. आता इथे अशी घडी करून घ्या कापडाची, बरोबर असं मध्यभागी ठेवून घेतलं आणि हा अस्तरचा कपडा ह्याच्यावरती ठेवला. हे पा
असं पकडायचं, असं पकडायचं. इथे सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका, फक्त तिथेच. अर्धा इंच पकडायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं नेहमी. एवढं पकडलं मी, अर्धा इंच. इथे बघू शकता ही अशा पद्धतीने आपली इथे जोडून झाली. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घ्या. हे झालं व्यवस्थित. आता जेवढं जास्त आहे ना एका लाईनीमध्ये करून घ्या. हे आता ही सुद्धा बाजू पण असं ठेवत जा. बऱ्याच वेळा काय होतं, सिल्की कपडा असतो, अस्तरचा सुद्धा असतो ब्लाऊज पीस, पाठीमागच्या इथून जर तुम्ही पकडलं एका लाईनीमध्ये तर पाठीमागच्या बाजूला सरकला जातो कपडा. म्हणून ठेवताना काय करायचं, नेहमी मी तुम्हाला सांगत असते, क्रॉसपट्टी शक्यतो पुढे ठेवत जा. जरी शिल्लक राहिला असं तरी एका लाईनीमध्ये कट करून टाकू शकतो, पण जर कमी पडलं तर मग ही बाजू कट करावी लागते किंवा परत काढायची, परत जोडायची. आलं लक्षात? त्यासाठी सर्वात आधी काय करायचं, पुढे ठेवत जा, नंतर जोडायला सुरुवात करत जा, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे मी तुम्हाला दुसरी सुद्धा जोडून दाखवते. हे अशी ठेवली आपण, अशी ठेवून घ्या. आलं लक्षात? हे अशी ठेवली होती, ठेवताना अशी ठेवून घ्या. सोपं झालं आता इथे. आता बघू शकता, हे थोडंसं पुढे पकडलं, थोडंसं पुढे पकडलं, नेहमीप्रमाणे. हे एकसारखं पकडायचं, 1 2 आणि 3, तिन्ही सुद्धा. फक्त ठेवताना पुढे पकडावी लागते. हे जोडून झालेले आहे परफेक्ट. आता बघू शकता ही बाजू ह्या बाजूला घेतली. आलं लक्षात? आता इथे बघू शकता कापडाची थोडीशी अशी घडी करून घ्या, मध्यभागी ठेवून घ्यायचं आणि हा कपडा ह्याच्यावरती. हे आता इथं काय करायचं, अर्धा इंच पकडायला विसरत जाऊ नका कधीच. हे आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने, म्हणजे पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा, म्हणजे धागे असतात ना पूर्ण आतल्या बाजूला जातात आपले. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात मग कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता झालं का व्यवस्थित? आता इथे एका लाईनमध्ये कट करून घ्या. आता बघू शकता कट करून टाकलं, जेवढं माझं ह्या बाजूला शिल्लक आहे तेवढं. आता इथे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे काय करायचं, आपल्याला हुक आणि लूकपट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे मी हुक आणि लूकपट्टी कट करून घेते. 2.5 इंचाची काढत जा, 2.5 इंचाची मार्किंग करून घ्या. लगेच मार्किंग करून घेतलं, 2.5 इंच लक्षात ठेवा. आता ही पट्टी आपली लक्षात ठेवा. आता हा ब्लाऊज आहे आपला, हे असा ठेवून घ्या. इथे थोडंसं क्रॉस असल्यामुळे मी असं ठेवलं, इथून मार्किंग करून घेते. आता इथे थोडंसं जास्त घ्या, अर्धा इंच तरी जास्त घ्या ना. आलं का लक्षात? हे असं मार्किंग करून घेतलं मी. मग काय करते, हे एका लाईनीमध्ये कट करून टाकते. आता इथे आपण मार्किंग केलं होतं, हे थोडंसं क्रॉसमध्ये आहे ना, म्हणून मी त्या पद्धतीने घेतला. हे असं कट करून घेतलं एका लाईनीमध्ये. झाल्या पट्ट्या कट करून. आता इथे बघू शकता ह्या बाजूला हुक पट्टी, ह्या बाजूला लूक पट्टी जोडून घ्यायच्या. सर्वात आधी हुक पट्टी अशी ठेवा. हे खेचू नका. हे घडी करून घ्या. झाली जोडून. आता दाबटीप टाकून घ्यावी लागते, लक्षात ठेवत जा. हे दाबटीप टाकून झाली. हे बाजू ह्या बाजूला घेतली. आलं लक्षात? एकदा घडी करायची. हे इथपर्यंत घडी आली पाहिजे. पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते म्हणून समजून सांगते. परत एकदा सांगते, मी सुद्धा हीच पद्धत वापरत असते, नेहमी लक्षात ठेवायचं. हे अशी घडी करून घ्या आणि अशी परत एकदा. हे अशा पद्धतीने पट्टी हुक लावल्याच्या नंतर दिसायला व्यवस्थित दिसते म्हणून साठी समजून सांगते. थोडंसं बंद करून घेतलं इथे आणि सरळ पट्टी जोडत घ्यायची आहे. आता बघू शकता परफेक्ट जोडून झाली. थोडंसं अस्तर शिल्लक आहे, मग कट करून टाक. व्यवस्थित जोडून झाली. आता ही पट्टी दुसरी. हे ही पट्टी उलट बाजूने असते, म्हणजे ह्या बाजूने अशी ठेवायची, फक्त खेचू नका. हे आता घडी करून घ्यायचं कापडाची. झाली व्यवस्थित अशी जोडून. आता हा कपडा ह्या बाजूला दाबटीप टाकून घ्यावी लागते. हे बघू शकता इथे मी दाबटीप टाकून घेते. आता ही पट्टी ह्या बाजूला. आता इथे लक्ष देऊन बघा, फक्त इथे अशी थोडीशी घडी करून घ्या कापडाची आणि इथे हे इथे आपण पट्टी आत्ता जोडून घेतली. मी अर्धा इंच तरी पकडत असते. पकडलं किंवा जेवढं तुम्ही पकडतं तेवढं सुद्धा पकडू शकता. आता इथे मी काय केली, फक्त कापडाची घडी करून घेतली. इथं सुद्धा व्यवस्थित घडी झाली पाहिजे एका लाईनीमध्ये. आलं लक्षात? मग इथं काय करायचं, परत एकदा अशी घडी करून घ्यायची. फक्त समजून सांगते. मग काय करायचं, इथं आपण मार्किंग केलं का आत्ताच, शिलाई पकडली, त्याच्यावरती ठेवून घ्या. अशा पद्धतीने ठेवून घेतलं. आता मग इथं काय करायचं, नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा. 5 नंबरची शिलाई देऊन घ्यावी लागते. का द्यायची? कारण की हुक अडकवताना मार्किंग
करतो ना आपण, मग धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. लक्षात आलं तुमच्या? धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. हुक बरोबर त्याच्यामध्ये बसतं. लक्षात ठेवायचं नेहमी पद्धत. आता माझं एवढं शिल्लक आहे, मी हे कट करून टाकलेलं आहे. ते लक्षात ठेवा. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून टाकायचे आहे. ते विसरत जाऊ नका फक्त. आता इथे काय करायचं आपल्याला, ही पट्टी आपली इथं जोडून झाली. आता दुसरी पट्टी घेतली मी इथे. हे पा, फक्त दाखवते तुम्हाला. इथे पट्टी कमी जास्त आहे का असं बघा लगेच. पट्टी कमी जास्त आहे का असं बघा. इथे सुद्धा बघू शकता क्रॉस पट्टी व्यवस्थित आली. इथे सुद्धा हे व्यवस्थित आलं. इथे माझी थोडीशी पट्टी जास्त आहे. मग काय करायचं, जेवढी जास्त असेल तेवढी मार्किंग करून घ्या. थोडंसं लक्षात आलं तुमच्या, थोडंसं किंवा असं ठेवून बघू सुद्धा शकतो. हे पा, थोडीशी जास्त आहे ही पट्टी. मग काय करायचं, पण असं बघत जा पायपिंग करण्याआधी एवढी जास्त आहे. मग काय करायचं, तिथे हे पा अर्धगोल आकारामध्ये सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं. हे पा अर्धगोल आकारामध्ये गळ्याचा जर आकार आपला गोल आला नसेल तर मग तुम्ही इथे अर्धगोल आकारामध्ये असं मार्किंग करून घेऊ शकता. मग इथपर्यंत. आता इथं काय करायचं, फक्त आपल्याला इथे दिला ना आपण गोल गळ्याचा आकार, ही पट्टी आहे व्यवस्थित, पण फक्त आपल्याला इथे काय करायचं, गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. म्हणजे अर्धगोलमध्ये आलं लक्षात. मी सुद्धा ही पद्धत वापरत असते आणि तुम्हाला सुद्धा सांगत असते, म्हणजे तुमचं सुद्धा कुठे चुकणार नाही म्हणूनसाठी. आता इथे फक्त अर्धगोल गळ्याचा आकार फक्त वरच्या बाजूला इथे घ्यायचा. ही पट्टी आपली व्यवस्थित आहे. फक्त इथे काय करायचं, अर्धगोल गळ्याचा आकार देऊन घ्या आणि वरच्या बाजूला इथं कमी करून घ्या. आलं लक्षात. हे पा अशा पद्धतीने. आता सर्वात आधी मार्किंग करून घेत जा, नंतर कट करत जा. आता इथे मी तुम्हाला कट करून दाखवते. आता ही पट्टी बरोबर आहे, पण काय करणार, कट करताना इथून करणार बरोबर, म्हणजे त्या पट्टीच्या तिथूनच करणार. फक्त गोल गळ्याचा म्हणजे अर्धगोलमध्ये आकार इथे मी कट करून घेणार. आलं लक्षात. ही पद्धत ना नेहमी वापरत जा. हे अशा पद्धतीने फक्त इथे अर्धगोल आकार आपला इथे आलेला पाहिजे, म्हणजे पायपिंग झाल्याच्या नंतर ते सुद्धा व्यवस्थित होऊन जातं, म्हणजे व्यवस्थित आकारमध्ये. आता ही बाजू हे पा इथून घेते, म्हणजे आपला आकार व्यवस्थित येतो. ते लक्षात ठेवत जा. थोडंसं वरून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही येत. नंतर आपला हा अर्धगोल इथपर्यंत जास्त होते नाही पट्टी, म्हणून मी त्या आकारामध्ये ही कट करून टाकली. आलं लक्षात. हे पा झालं बरोबर, म्हणजे तुमचं सुद्धा कुठे चुकणार नाही आणि माझं सुद्धा कुठे चुकणार नाही म्हणूनसाठी समजून सांगितलं. आता झालं बरोबर. आता इथं काय करायचं, हुक अडकवण्यासाठी मार्किंग करायचं. आता इथे पायपिंगला जेवढं तुम्ही पकडणार ना, मी शक्यतो अर्धा इंच पकडत असते आणि तुम्हाला सुद्धा सांगत असते अर्धा इंच सोडून द्यायचं वरच्या बाजूला नेहमीप्रमाणे. आता इथे काय करायचं, हे टोक जिथे आपण मार्किंग केलं का तिथे असं ठेवून घ्या. हे पा झालं व्यवस्थित. मग मध्ये झालं ना, मार्किंग करून घ्या. इथे एक मार्किंग करून घ्या. आता हे टोक ह्याच्यावरती मार्किंगवरती परत ठेवून घ्यायचं. परत इथे एक मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे समान मार्किंग होतं ना, इथे एक मार्किंग करून घ्या. हे पा इथे सुद्धा झालं. हे पा एकसारखं मार्किंग होतं, म्हणजे काय होतं, हुक उचललं जात नाही त्यासाठी. मग अशी त्रिकोणी शिलाई देऊन घ्या. हे पा इथे सुद्धा अर्धा इंचाच्या खाली बरोबर हे आपलं मार्किंग झालं पाहिजे. समान 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 एकसारखं. आता इथे काय करायचं, नेहमी हुक अडकून निघून जातं, त्यासाठी एक पद्धत आत्ताच बघत जा. हे पा इथून पूर्ण बंद करायचं, इथून सुरुवात करायची. परत आलो इथून, परत एकदा सांगते. हे पा बंद करायचं, इथून आलो, परत असं, इथून आलो, परत असं, अशा पद्धतीने. परत नंतर काय करायचं, थोडंसं इथून सुद्धा बंद, मग इकडून घ्यायची शिलाई, मग इथून बरोबर अशी मध्यभागी एक शिलाई देऊन घ्यायची. पण इथं फक्त बंद करायला विसरू नका, नाही तर बऱ्याच वेळ तिथं निघून जातं, म्हणून समजून सांगते. आता इथे आपल्याला शोल्डर जोडण्याआधी बघून घ्या. हे पा फक्त समजून सांगते. आता इथे मापाचं ब्लाऊज आहे, इथे माझी कटोरी तयार आहे, इथे माझं शोल्डर तयार आहे. मार्किंग करून घ्यायचं खडूने लगेच. ब्लाऊज शिलाई करताना खूप महत्त्वाचं असतं म्हणून सांगत असते. हे पा ही आपली कटोरी तयार आहे, आत्ताच आपण तयार केली. आलं लक्षात. ही म्हणजे आता इथे तयार झाली ना. हे पा आता ही तयार झालेली कटोरी हे पा अशी ठेवून घ्या. आता मग काय करायचं, हे आपलं तयार शोल्डर आहे ना, असं ठेवून घेतलं. बघू शकता. हे पा गुढी पडू द्यायची नाही, नाहीतर शोल्डर जास्त होईल, मग शोल्डर उतरलं जातं. हे पा कटोरीवरती कटोरी, शोल्डरवरती शोल्डर ठेवलं. मग काय करायचं, त्याच्या बरोबर मापामध्ये हे पा जिथपर्यंत पुरतंय मग तिथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. हे पा इथे मार्किंग, इथं मार्किंग, असं पकडलं, इथं ठेवलं, इथं ठेवलं. आलं लक्षात. हे पा असं ठेवलं आणि मी इथे एक मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. आता त्याच पद्धतीने ही बाजू हे पा असं पकडलं, ही कटोरी समोर ठेवली. हे पा झालं व्यवस्थित. हे पा समोर ठेवलं. आता इथे बघा एकाच बाजूचं आपलं शोल्डर का उतरतं, मग दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घ्या ना. मग आलं लक्षात. मग इथे एक मार्किंग करून घेतलं मी. हे पा कटोरी
शोल्डर शोल्डर असं ठेवून घ्या. म्हणजे हे सुद्धा मार्किंग एकसारखं आणि हे सुद्धा मार्किंग तुमचं एकसारखं होईल. आलं लक्षात. आता इथे बघा गळा आपण आहे तर टाकतो ना, त्याच्यामुळे क्रॉस घ्यायची काही गरज नसते. मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत आणि बऱ्याच ताईंना ब्लाऊज परफेक्ट बसलेले आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरू शकता. आता इथे थोडंसं जास्त आहे, जास्त असेल तर एका लाईनीमध्ये कट करून टाका. हे पा, पण इथे मार्किंग करून घ्यायला विसरू नका. हे पा, इथे सुद्धा माझं थोडंसं जास्त आहे. हे पा, वरचं कट केला जेवढं जास्त आहे तेवढं इथे मार्किंग हे असणार आहे. आपलं वरचं अर्धा इंच बरोबर राहतं, इथे सुद्धा बरोबर आपलं अर्धा इंच राहतं. आता इथे शोल्डर जोडून घ्यायचं. हे पा, ही पाठीची बाजू आहे, ही सुईची बाजू आणि ही उलट बाजू. आता उलट बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे. हे पा, असं ठेवून घेतलं. फक्त गळ्याच्या बाजूला एकसारखं पकडा, फक्त गळ्याच्या बाजूला एकसारखं पकडलं. इथे सुद्धा तेवढं शिलाईमध्ये पकडा. हे पा, वाटलं तर इथे सुद्धा मार्किंग करून घ्या, इथे सुद्धा वाटलं तर असं मार्किंग करून घ्या. आलं लक्षात. पण चुकू देऊ नका. हे पा, परत एकदा डबल. हे पा, झालं व्यवस्थित. आता ही बाजू. हे पा, व्यवस्थित पकडलं, गळ्याच्या बाजूला व्यवस्थित. हे पा, ही सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित झालं व्यवस्थित. म्हणजे तुमचं सुद्धा कुठे चुकणार नाही. बघू शकता. आता ओपन करून दाखवते. हे पा, ही सुद्धा बाजू व्यवस्थित झाली, ही सुद्धा बाजू अशी व्यवस्थित झालेली आहे. आता दोन्ही सुद्धा बाजू बघा एकसारख्या आहेत का. हे पा, झालं व्यवस्थित. ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता फिटिंगची बाजू आपण लगेच बघून घेऊया. हे पा, असं पकडलं मी. आता इथे काय करायचं, ही कमरेची बाजू, ही सुद्धा आपली कमरेची बाजू असं ठेवून घ्या. फक्त खेचू नका. कमरेची बाजू कमरेची बाजू असं पकडलं का. हे पा, ह्या बाजूला दाखवते मी तुम्हाला. हे पा, असं पकडलं इथे मी. हे पा, थोडंसं जास्त आहे माझं. फक्त शोल्डर असं व्यवस्थित पकडा इथे. हे पा, माझं थोडंसं जास्त आहे. कमरेची बाजू मी अशी पकडली. थोडंसं जास्त आहे ना, मग मी थोडंसं अर्धगोल इथं मार्किंग करून घेतलं, अर्धगोल आकारामध्ये. हे पा, वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. बघू शकता. परत एकदा समजून सांगते, माझं थोडंसं जास्त आहे इथे, पण मी एक मार्किंग करून घेतलं. आता हे मी तुम्हाला कट करून दाखवते. हे पा, एवढं माझं. मग मी काय करणार, असं अर्धगोल आकारामध्ये. आकार इथे आपल्या मुंड्याचा परफेक्ट आला पाहिजे ना, म्हणून वरच्या बाजूला असं कमी कमी करून घेतलं. हे पा, अशा पद्धतीने इथून बरोबर घ्यायचं, पण वरच्या बाजूला घेताना कमी कमी करत जायचं आहे. ते विसरत जाऊ नका कधीच. म्हणजे आपलं जेवढं जास्तीचं आहे ना तेवढं कट होऊन जातं. आता इथे बघा दुसरी बाजू घेतली. हे पा, कमरेची बाजू व्यवस्थित ठेवून घेतली. आता ही सुद्धा बाजू बघू शकता माझी थोडीशी जास्त आहे. मग मी काय करणार, हे पा, लक्ष देऊन बघा. कमरेची बाजू व्यवस्थित ठेवली. फिटिंग आत्ताच बघा बाही जोडण्याआधी. मग इथे बघा मार्किंग करून घेतलं, मार्किंग करून झालं. हे पा, आता इथे बघा वरच्या बाजूला असं कमी करून घ्यायचं. हे पा, अशा पद्धतीने फक्त मुंड्याचा आकार देऊन घ्या. इथं जुळवून आलं पाहिजे. हे दोन्ही सुद्धा इथपर्यंत मी जुळवून घेतलेलं. हे पा, अशा पद्धतीने वरच्या बाजूला मग कमी कमी करत जायचं अशा पद्धतीने. आता हे मी बाजूला ठेवून घेतलं. हे पा, आता इथे बघा बरोबर घेतलं इथं, पण वरच्या बाजूला आकार आपला इथे मुंड्याचा परफेक्ट आला पाहिजे, त्यासाठी मी कमी कमी करत घेतलं. हे पा, अशा पद्धतीने कट करून टाकलं. आता इथे बघू शकता, ठेवून सुद्धा बघू शकता परत एकदा. आता आपल्या इथे बरोबर आहे का. हे पा, आलं बरोबर. म्हणजे फिटिंगला तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. हे पा, ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता. बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा वेगवेगळा असतो, सिल्की असतो, खेचला जातो, गुड्या पडतात. त्यासाठी असं बघत जा. हे पा, परफेक्ट आलं. इथपर्यंत बरोबर घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा करून. आलं लक्षात. ह्या बाजूला ते बरोबर होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही येणार. आता इथे सर्वात आधी आपण बाही जोडून घेऊया. हे पा, असं ठेवून घेते मी सर्वात आधी. ही आपली समोरची बाजू, ही आपली समोरची बाजू आहे. लक्षात ठेवत जा नेहमी. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. आता ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला मार्किंग करून घेतलं. हे पा, ही खोलगट बाजू माझी समोरच्या बाजूला आहे. हे पा, ही पा, ही खोलगट बाजू, ही खोलगट बाजू. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. मध्य पण व्यवस्थित मार्किंग करून घेत जा. झालं व्यवस्थित. आता इथे मध्याचं सुद्धा मार्किंग करून घ्या. हे पा, झालं व्यवस्थित. हे पा, असं ठेवलं होतं मी. आता ही बाजू ह्या बाजूला घेतली. म्हणजे ही आपली समोरची बाजू आहे ना, खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, नेहमी लक्षात ठेवायचं. हे पा, ह्या बाजूला ठेवली. आता ही बाजू ह्या बाजूला घेते. हे पा, अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. हे पा, अशा पद्धतीने जोडलं जा. आणि मध्य वाटलं तर मार्किंग करून घ्या. ते खूप महत्त्वाचं असतं, कारण की बाही जोडताना आपण काय करतो, नेहमी मध्यापासूनच सुरुवात करत असतो. आता इथे मी तुम्हाला एक बाजू जोडून दाखवते परफेक्ट. हे पा, शोल्डर पाठीच्या बाजूला करायचं. बाही जोडताना नेहमी एक पद्धत लक्षात ठेवायचं, शोल्डर पाठीच्या बाजूला करा, दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. आता एक बाजू जोडून दाखवते. हे पा, मध्यावरती ठेवला.
बाही कधी खेचत जाऊ नका. हे पहा, असं पकडलं आणि मुंडा मोजूनच बाही काढत जा. बरेच मी व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत आणि कटिंग करताना सुद्धा तुम्हाला सांगत असते. बघू शकता बाही जोडायला पुरते परफेक्ट. अर्धा इंच पकडत जा, तेव्हा तुमची फिटिंग व्यवस्थित होईल. ह्या सुद्धा बाजूला जोडताना बरोबर असं अर्धा इंच पकडलेलं आहे, लक्षात ठेवत जा. नेहमी पकडत जा, पकडावंच लागतं ते आपल्याला. हे पहा, इथं सुद्धा मी बरोबर असं अर्धा इंच पकडते. हे पहा, झालं परफेक्ट बरोबर. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. हे पहा, आता इथे मी डबल शिलाई देऊन घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा बाजू तुम्हाला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. हे पहा, बघू शकता एक बाजू परफेक्ट जोडून झाली. तुम्हाला ना ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त बाही खेचून जोडू नका, नाही तर खूप प्रॉब्लेम येतो. एक बाजू जोडून झाली. आता इथे बघू शकता मापाचा ब्लाऊज घेतला. इथे बाही उंची परफेक्ट तयार झाली. आता इथे सुद्धा बाही उंची परफेक्ट आहे. मार्किंग करून घ्यायचं वाटलं तर खडून. हे पहा, आता इथं ठेवून घ्या आणि इथं ठेवून घ्या आणि एक मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे काय करायचं, ही बाही उंची परफेक्ट होणार तुमची. आता इथे एकदम नॉर्मलमध्ये 3 नंबरची शिलाई सुद्धा देऊन घेऊ शकता. हे अशा पद्धतीने. धागे निघत नाहीत म्हणून साठी समजून सांगते. हे पहा, आता झालं बरोबर. आता इथे बरोबर आपण आत्ताच उंचीचं मार्किंग करून घेतलं ना. आता ही बाजू काय करायची, हे पहा, ह्या बाजूला घ्या आणि जिथपर्यंत आपण मार्किंग केलं का, हे पहा असं घडी करून घ्या. तिथे ना आपल्याला हातशिलाई सुद्धा करावी लागते. आत्ता तिथे 5 नंबरची टीप द्यावी लागते. हे पहा, 5 नंबरची. म्हणजे काय होतं, सर्वात आधी हात शिलाई करून घ्यायची, नंतर 5 नंबरची आत्ताच आपण शिलाई करून घेतली ना, ती काढून टाका. ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. हे पहा, परफेक्ट झालं. आता तुमचं उंचीचं मार्किंग. हे पहा, अशा पद्धतीने आलं लक्षात. ही नेहमी पद्धत वापरत जा. साधी बाही असल्यामुळे समजून सांगितलं फक्त. आता मग काय करा, हे पहा, इथं असंच पकडलेलं आहे ना आपण आत्ताच. हे पहा, ती बाजू ह्या बाजूला घेतली. हे पहा, बघू शकता आलं बरोबर. त्यासाठी बाही जोडण्याआधी बघा, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मी काय करते, सर्वात आधी इथं जोडून घेते. हे पहा, व्यवस्थित पकडलं मी. जास्तीचं असेल धागे वगैरे काय असेल तर एका लाईनमध्ये कट करून टाका. हे पहा, अशा पद्धतीने. आता ही उलट बाजू करून घेते. हे पहा, उलट बाजू झाली ही. आता इथं काय करायचं, एक कडेला बंद करून घ्या. कमर घेर मोजायला सोपं पडतं ना, म्हणून साठी समजून सांगते. हे पहा, असं पकडला मी. हे पहा, अशा पद्धतीने. बघू शकता इथे झालं का व्यवस्थित. बऱ्याच वेळा काय होतं, प्रॉब्लेम येतो ना फिटिंगला, म्हणूनसाठी आज तुम्हाला शिलाई करत करत बोलत व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणजे तुम्हालाही अजिबात कोणताही प्रॉब्लेम यायला नको. आता ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्या. आता दंडगेर बघायचं आपलं किती आहे, फिटिंग करून घ्यायची आपल्याला इथे. हे पहा, असं पकडलं मी. हे पहा, दंडगेर बंद बाजू बंद बाजूला. हे पहा, बंद बाजू बंद बाजूला, बंद बाजू बंद बाजूला ठेवली. हे पहा, आता पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. सोपं सांगते, पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमचं पण कुठे चुकणार नाही. आलं लक्षात. आता ही बाजू घेतली, उलट करून घेतलं ही बाजू. हे पहा, ही बंद बाजू असं ठेवून घ्या. फक्त प्लेन गुढी पडू द्यायची नाही, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता ही बाजू घेतली. हे पहा, आता ही बाजू बंद बाजूला ठेवली. फक्त खेचायचं नाही, सावकाश आलवारमध्ये. हे पहा, बंद बाजूला ठेवली. आता पहिली शिलाईची टिप इथं, मग लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, झालं व्यवस्थित. मार्किंग करून झालेलं आहे. हे पहा, थोडंसं मोठं करते. हो, परफेक्ट आहे. आता इथे नेहमी मी मुंडा मोजून फिटिंग करत असते. पहिली शिलाईची टिप इथं, पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेतलं. ब्लाऊज परफेक्ट बसतात. हे पहा, असा पकडला ब्लाऊज, सरळ पकडायचा, सरळ खेचू नका, फक्त जास्त, फक्त सरळ पकडायचा असा. ह्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज पकडावा लागेल. तिथे ज्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज पकडला त्या पद्धतीने हा सुद्धा पकडावा लागेल. आलं लक्षात. हे पहा, आता असं पकडलं, शोल्डर. हे पहा, पहिली शिलाईची टिप किती भरते ते बघायचं. किती भरते, एवढं भरते माझं. हे पहा, 1.5 इंच भरते. मग 1.5 इंच भरते ना, मग माझं तुमचं बघा लगेच किती भरते. हे पहा, असं पकडलं मी. आता हे शोल्डर, हे पहा, सरळ पकडलं असं. ज्या पद्धतीने तो ब्लाऊज पकडला त्या पद्धतीने हा सुद्धा मी पकडलेला आहे. आता हे पहा, असं ठेवायचं शोल्डर. आणि कुठपर्यंत माझं हे एवढं भरलं ना,
मग तिथं असं ठेवणार मी, मग मार्किंग करून घेणार. सोपं सांगत असते मी त्यासाठी. फक्त फिटिंग मार्जिंग 2 इंच पकडत जा. आणि ज्याला शिलाईमध्ये आपण नवीन आहे त्यांनी 2.5 इंच पकडा, काही प्रॉब्लेम नाही आहेत. कट करून टाका, जास्त राहिले तर काही प्रॉब्लेम येणार नाही, ते लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा फिटिंगला जागा नसते, मग त्यांनी थोडंसं जास्त पकडा ह्या बाजूला. कटिंग करताना ती पद्धत वापरत जा. मी कटिंग करताना पुढचा व्हिडिओ वाटलं तर तुम्हाला सांगते मी. हे पहा, आता हे सुद्धा बाजूला काय करायचं, सरळ पकडत जा, सरळ. मग काय करायचं, एवढं आलं होतं ना आपलं आत्ता मागाशी, मग काय करायचं, हे शोल्डर इथं पकडलं आणि इथं पकडलं. हे पहा, असं टेप फक्त पकडायचं आहे. आलं लक्षात? हे पहा, पकडलं इथं. हे पहा, लक्ष देऊन बघा, परत एकदा समजून सांगते. हे पहा, असं पकडलं इथे, जेवढं आलं ह्या बाजूला मार्किंग केलं तेवढंच, मग ह्या बाजूला सुद्धा मी तेवढंच करणार. मग मी असं मार्किंग करून घेतलं. कलर त्यामुळे असल्यामुळे थोडंसं मोठं करते, म्हणजे समजायला तुम्हाला सुद्धा सोपं पडेल. हे पहा, केलं इथे मी. आता इथे काय करते, कमर घेर मोजून घेते. अजून आपल्याला पायपिंग करून घ्यायची राहिलेली आहे. हे पहा, इथून मोजून घ्या कडेपासून. हे पहा, आलवार सावकाशमध्ये. हे पहा, खेचू नका. एक सुद्धा ब्लाऊज. हे पहा, अशा पद्धतीने. आता जिथपर्यंत मापाचा ब्लाऊज येतोय ना तिथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं. इथे मापाचा ब्लाऊज आपला संपला. हे पहा, थोडक्यात संपला मापाचा ब्लाऊज असं समजून चालायचं. संपला, मग तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. थोडंसं मोठं केलं मी तुम्हाला समजण्यासाठी. आलं लक्षात? ही पद्धत ना नेहमी वापरत जा. आता इथं काय करायचं, इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं. किती भरतंय, किती सुद्धा भरू देता, किती सुद्धा भरू द्यात, मोजून घ्यायचं. एवढं भरतंय माझं. त्याच्याबरोबर 4 भाग करायचे, 2दा निम्म करायचं. आता टेपचा वापर करा. हे पहा, हे जिथं आलं ना हे टोक त्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा, त्याच्यावरती ठेवून घेतलं. आलं लक्षात? एकदा निम्म झालं. आता एवढं आलं, मग परत एकदा निम्म करायचं. आलं एवढं. आलं लक्षात? मग ह्या बाजूला घेतलं मी असं. मग इथं ही शिलाई पकडून पूर्ण कमरगेर मोजून घेतला. आलं लक्षात? मग काय करत, त्याच्या पुढे हे पहा असं ठेवलं आणि त्याच्या पुढे माझं जेवढं आलं ना तेवढं इथे मी मार्किंग करून घेणार. हे पहा, आता तीच पद्धत ह्या सुद्धा बाजूला. लक्षात ठेवायचं नेहमी. ज्यांना जागा कमी पडते त्यांनी आपण काय करतो, दरवेळेस 2 इंच शिलाई मार्जिन पकडतो आणि त्यांनी 2.5 इंच पकडा. बऱ्याच जणी नवीन असतो आपण, त्यांना कमी पडते जागा. मग त्यांनी सुरुवातीला, आपण नवीन आहे ना तोपर्यंत, जोपर्यंत परफेक्ट जमत नाही तोपर्यंत 2.5 इंच, 2.25 इंच शिलाई मार्जिन जास्त ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगते पुढच्या. आता ही पकडून आपण पूर्ण कमरगेर मोजून घेतला. तिथं आपलं जेवढं आलं होतं ना, एवढं आलं ना आपलं, मग तेवढं इथे मी मार्किंग करून घेतलं. हे पहा, झालं का व्यवस्थित मार्किंग करून? आता इथे एक पट्टीचा वापर करत जा, एक पद्धत वापरत जा. हे पहा, कमर, मुंडा, दंडगेर, तुमचं जेवढं आलेलं आहे तेवढंच फक्त एकाला एक असं जोडून घ्या. हे पहा, झालं जोडून. आता ही बाजू, जे मार्किंग आपलं इथे आलेलं आहे ना तेच एकाला एक असं जोडून घ्या. तुमचं किती आलेलं आहे ते बघा आणि तेच एकाला एक असं जोडून घ्या. हे पहा, दंडगेर, मुंडा. हे पहा, झालं व्यवस्थित. आता इथून इथपर्यंत हे पहा असं जोडून घ्या. हे पहा, झालं व्यवस्थित. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा, इथून सुरुवातीला पूर्ण दंडगेर बंद करून घ्यायचा. लक्षात घेत जा नेहमी, पूर्ण दंडगेर बंद करून घ्यायचा. हे पहा, इथे ना फक्त कमी जास्त होऊ द्यायचं. असं पकडा इथे. हे पहा, हे पहा, पूर्ण बंद. इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायचं. पहिली शिलाई आपली परफेक्ट फिटिंग झाली, त्याच्यावरती बसते. लक्षात ठेवत जा नेहमी पद्धत. आता थोडंसं अंतर ठेवा, इथे थोडंसं अंतर ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं, एकात एक जर टीप गेली ना, जरी ब्लाऊज आपला फिट झाला तर उसवायला त्रास होतो. त्यासाठी थोडंसं अंतर ठेवा, ते लक्षात ठेवत जा नेहमी. इथे पण बंद करा पूर्ण कमर घेरला. आता जेवढा बसतात तेवढा देऊन घ्या. आता ह्याच पद्धतीने ती सुद्धा बाजू परफेक्ट फिटिंग करून घ्या. बंद करून घेते पूर्ण. जेवढ्या बसतात ना तेवढ्या सुद्धा देऊ शकता. पूर्ण बंद करून घेतलं. धागे असते तर सावकाश कट करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने फिटिंग झाली परफेक्ट. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. परफेक्ट फिटिंग करून झालेली आहे आपली इथे. आता इथे आपण पायपिंग करून घेऊया. पायपिंगच्या पट्ट्या सर्वात आधी कट करून घ्यायच्या आहेत. आता माझ्याकडे एवढा कपडा शिल्लक आहे.
कट करून घेते सर्वात आधी. हे पहा अशा पद्धतीचा कपडा शिल्लक आहे. आता मग मी काय करणार, हे पहा ही सुईची बाजू, ही उलट बाजू ह्याच्यावरती ठेवून घेतली. सर्वात आधी शिलाई देऊन घेतली मी. परत एकदा डबल द्या, म्हणजे काय होतं पूर्ण पॅक होऊन जातं ना, म्हणून समजून सांगते. हे पहा झालं व्यवस्थित ओपन करून घेतलेलं आहे मी. हे पहा अशा पद्धतीने. वाटलंच तर काय करा, दाबटीप टाकून घेते म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. पूर्ण पॅक झालं पाहिजे ती पट्टी तिथे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे हे सरळ आहे, हे पहा सरळ आहे, हे पण बाजू सरळ आहे. पण आता काय करायचं, क्रॉसमध्ये काढायचं नाही. हे पहा असं बघायचं क्रॉस, किंवा ह्या बाजूला करा. हे पहा क्रॉसमध्ये झालं, फक्त असं खेचलं गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे पहा पट्टीचा वापर करा. हे पहा पट्टीच्या मापाचे काढा बरोबर. हे पहा एक झाली. हे पहा परत दुसरी असं ठेवून घ्या. इथे जेवढ्या लागतं तेवढा काढून घ्या पट्ट्या. हे पहा अशा पद्धतीने पट्टीच्या मापाचे काढा बरोबर होतात हा, लक्षात ठेवा. हे पहा ह्या बाजूला जेवढ्या लागतात ना तेवढं काढून घ्या, पण असं जोडून घ्या कपडा कमी पडला तर. आणि बऱ्याच वेळा कपडा कमी पडतो, मग त्यावेळेस ना तुम्ही काय करा, ह्याच कलरचा अस्तरचा कपडा वापरला तरी सुद्धा चालेल पायपिंगसाठी, ते लक्षात ठेवा. आता ह्या पट्ट्याना इथे मी कट करून घेते. आता ह्या पट्ट्या मी एकाला एक अशा जोडून घेतल्या. आता इथं काय करायचं, हे पहा थोडीशी घडी करून घ्या पट्टीची. आता इथं असे ठेवून घ्या आणि अर्धा इंच पकडत पकडत जोडून घ्या. हे पहा अर्धा इंच पकडलं मी, लक्षात ठेवा. फक्त खेचू नका, आलवारमध्ये सावकाशमध्ये, नाही तर गळा मोठा होऊन जातो, हे सुद्धा समजून सांगते. इथे अर्धा इंच पकडत पकडत जोडून घ्या. शोल्डर पाठीच्या बाजूला करा. बाही जोडताना शोल्डर पाठीच्या बाजूला करायचं, म्हणजे बरोबर होऊन जातं. ते पहा इथे मी गळ्याला पूर्ण पट्टी अर्धा इंच पकडत पकडत पूर्ण जोडून घेणार आहे. हे आपले दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून झाले. आता इथे बघून घ्यायचं असं एकसारखं आहे का, व्यवस्थित झालेलं आहे का. आता बऱ्याच छोटं आणि मोठं होऊन जातं. हे पहा दोन्ही सुद्धा एकसारखं आहे. आत्ताच बघा, पायपिंग जोडण्याआधी बघावं लागतं, नाहीतर हुक उचललं जातं. पट्टी छोटी मोठी झाली ना, तो हुक उचललं जाते. त्यासाठी ना असं बघायचं आहे. जर जास्त झालेलं असेल, एक पट्टी जर तुमची जास्त झालेली असेल, असं आलं लक्षात तुमच्या, तर मग लगेच थोडीशी शिलाई देऊन घ्यायची. जी पट्टी मोठी झालेली आहे ती पण असं बघत जा, नेहमी लक्षात ठेवत जा. ही खूप महत्त्वाची पद्धत आहे. आता ह्या बाजूला हे पहा असं घडी करून घ्या. आता ह्याच्यामधला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू देतात, म्हणजे काय होतं, पायपिंग झाल्याच्या नंतर धागे दिसत नाहीत, म्हणूनसाठी. हे पहा असं करून घ्या. आणि ही बाजू ह्या बाजूला घ्यायची, ही बाजू अशा पद्धतीने. हे पहा अशा सोपं आहे. एक प्रकारची पायपिंगसाठी पट्टी तयार होते. हे पहा अशा पद्धतीने. फक्त खेचू नका. हे पहा फक्त असं घडी करत करत तर घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. हे पहा थोडासा कपडा सापडू देता त्याच्यामधला. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता मी ना ह्याच पद्धतीने पूर्ण पट्टी जोडून घेते सावकाशमध्ये. फक्त खेचू नका. आता असं गुड्या पडल्यासारखं होतं बघा पायपिंग झाल्याच्या नंतर. सावकाशमध्ये जोडत जोडत घ्या, ती बरोबर त्याचा आकार होऊन जातो. आपण क्रॉसमध्ये काढलेलेच आहेत ना पट्ट्या, त्याच्यामुळे गळ्याचा आकार तो बरोबर होऊन जातो, ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा अशा पद्धतीने इथे मी पूर्ण पट्टी जोडत जोडत घेते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशी घडी करून घ्या इथे व्यवस्थित एकसारखे, कमी जास्त नाही होऊ द्यायचं आहे तिथे. हे पहा पूर्ण पट्टी इथे मी तुम्हाला जोडून दाखवली. आता ही बाजू, हे पहा पट्टी तयार होते ना एक प्रकारची आपली ह्या बाजूला, आले लक्षात. आता इथे काय करायचं, तुम्हाला जेवढा कपडा वरच्या बाजूला पायपिंगसाठी ठेवायचा तेवढा ठेवा आणि अशी घडी करून घ्या. फक्त नॉर्मलमध्ये, जाड नाजूक आवड्यानुसार ठेवा. फक्त मधल्या खाचीमध्ये शिलाई देऊन घ्या. हे पहा असं पकडायचं,
किती ठेवायचं तेवढं ठेवा आणि फक्त मधल्या खाचीमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि थोडंसं बंद करून घ्या इथे. हे पहा बंद करून झालं. आता पायपिंग करून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने पकडा. हे पहा किती ठेवायचं आहे वरच्या बाजूला तेवढं ठेवा. तुमच्या लक्षात येईल नक्कीच. आणि सोपं सांगत असतं एकदम असं. हे पहा अशा पद्धतीने. आता पूर्ण गळ्याची पायपिंग तुम्हाला ह्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. फक्त खेचू नका, ते लक्षात ठेवा. मी तुम्हाला इथे थोडीशी करून दाखवते आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजची पूर्ण गळ्याची पायपिंग करून घ्या. नाजूक ठेवायची असेल किंवा मोठी ठेवायची असेल आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा अशा पद्धतीने. हे आपला कटोरी ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि तुमचा सुद्धा ब्लाऊज अशाच पद्धतीने शिलाई करून बघायचा आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.